तर गुड मॉर्निंग आहे. सकाळचे वाजले 5:30. ते वटवृक्षाचं मंदिर आहे इथून आणि हा मागचा दरवाजा आणि हे जे शंकर रेसिडेन्शियल लॉज आहे इकडे आपण राहिलं आहे. आणि आता आपण चाललो आहे समाधी माताकडे. सकाळी अभिषेक करायचा आपल्याला. वाजले सकाळचे 5:20. 5:20 झाले. 10 मिनटात आरामात पोचू. तर फायनली आता आपण पोचलो स्वामी समाधी मठाच्या इथे आणि मठ चालू झालं. लास्ट टाईम मठ ओपन व्हायच्या अगोदर आलेलं, पण आता बघाल तर आता चालू झालं आहे. सो आता अभिषेक वगैरे करून झालं आहे आणि आता आपण चाललो आहे आमच्या मंदिराकडे आणि गुरु मंदिरसुद्धा बघणार आहोत. तर आता आपण पोचलो आहे गुरु मंदिर अक्कलकोट. तर हे गुरु मंदिर आहे, बाळप्पा महाराजांचं मंदिर आहे. हे स्वामीचे गुरु जे आहेत आणि हे जे आहेत जे सफेद बॉक्स केले ते त्यामध्ये महाराजांचे पायाचे ठसे आहेत. त्यामुळे ते प्रत्येक ठिकाणी तुम्हाला सफेदमध्ये बॉक्स करून तिथे आपण पाय वगैरे काही ठेवत नाही, त्याच्या बाजूने आपण जातो. तर आता आपण चाललो आहे वटवृक्ष मंदिरात आणि आपण पाठीमागच्या डोअरमधून जातो, कारण का तो डायरेक्ट आता मंदिराच्या इथेच नको. इथे बघू शकता हे वटवृक्षाचं झाड आहे. इथे महाराजांची समाधी आहे. सो आता आपलं दर्शन घेऊन झालं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता मूर्त्या आहेत. त्यानंतर देवाचे जे काय सामान आहेत ते सो फायनली आता संध्याकाळचे वाजायला आलेत 4 आणि आता आपण निघालो आहे. आपली ट्रेन आहे, उशिरा आहे ट्रेन, संध्याकाळची आहे, पण चेकआउट केलं आहे. तर मग आता इथून निघून आपण थांबू सोलापूरला. आता इथून चालत चाललं आहे अक्कलकोट बसस्टँडला. तिथून मग आपण जाणार रिक्षाने अक्कलकोट स्टेशनला. बघू चला. सो तर आता फायनली आपण निघालो आहे बॅक टू सोलापूर आणि सोलापूरवर आपली लेट ट्रेन आहे जसं मगाशी मी सांगितलं, पण आत्ताच निघालो. आता वाजले आहेत संध्याकाळचे 5 वाजले पण, आणि आत्ता आपण निघालो अक्कलकोटवरून सोलापूरला जायला.
फायनली आता आपली ट्रेन येते प्लॅटफॉर्म नंबर 5वर. ट्रेन टायमावर आपले. गाडी क्रमांक 1140 पुष्पे छत्रपती शिवाजी महाराज C1 ला पोहोचलो आपलं. एक्सप्रेस को C1 च आहे. 5 वर येत आहे. सो फायनली आपली ट्रेन आलेली आहे. एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक 5 आहे. गाडी संख्या 1140 पुष्पे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई एक्सप्रेस प्लैटफॉर्म क्रमांक 5 पर खड़ी है. ट्रेन नंबर 11140 पुष्पे छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई. माझ्या हाताचे दोन्ही सीट मस्त भेटले. 2x2ची सीट आहे आणि विंडो सीट आहे. प्रॉपर आज जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवू शकतो. काळोखात भले काय दिसणार नाही तरी बघू. तो ट्रेन चालू झाला आणि आता आपण सोलापूर सोडतोय. वेज बिर्याणी वेज थाली, खाना गरमा गरम, वेज बिर्याणी वेज थाली. आता आपण कुरवंडा पोचलो आणि आपण कालच ह्या ट्रेनने प्रवास केलेला आणि आज तीच ट्रेन आपल्याला कुरवंडा भेटते. ही आज टायमावर आहे ही ट्रेन. काल आपल्याला भरपूर लेट केलं आहे ट्रेनने. आपण जवळपास काल जर व्हिडिओमध्ये बघाल ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये तर 11:30ला आपण पोचलेलो आणि ही आज कुरवंडा. सो निघालो आता आपण आणि वंदे भारत पण निघाली इथून. सो रात्रीचे 2:15 झालेत. आता पुणा क्रॉस करतो, पुणा सोडतो. आता 5 मिनटं थांबलेली पुण्याला. फायनली कल्याण आलंय. सकाळचे 5 वाजलेत. आणि आपण आता ठाण्याला उतरणार आहे, कल्याणला नाही. सो फायनली आपण ठाण्याला पोचलो आहे. ठाण्यानंतर मी काय शूट नाही करणार. मी डायरेक्ट
दुसरे आपली लोकल ट्रेन पकडून विक्रोळीला जाईल. आपला ब्लॉग इथपर्यंतच असेल आणि आपला अक्कलकोटचं ट्रॅव्हलिंग